बरीच अशी मंदिरं, देवळं किंवा देवी देवता आहेत की जिथे तंत्रमंत्र चालतात. तंत्र फक्त निंबू मिरची किंवा एखाद्या ह्याच्याशी संबंधित नाही आहे. तंत्र तुम्ही चालता फिरता तांत्रिक आहात. रात्री बरोबर 3:30 वाजता माझी ती शक्ती जागृत झाली. कुठल्या शक्तिपीठामध्ये काय आहे आणि का लोकांनी जावं? आपल्याला वाटतं लक्ष्मी पैसा देते, पण खरं तर शिव पैसे देतात. ह्याचं एक रिझन आहे. जगन्नाथ मंदिरमध्ये म्हणतात त्याच्या हृदयामध्ये ब्रह्मपदार्थ म्हणून जे पदार्थ आहे ते ठेवलं जातं आणि ते म्हणतात ते कृष्णाचा हार्ट आहे. मुघलांनी बरीच आपली मंदिरं उद्ध्वस्त केली. कितीही मुघल येऊ दे, कितीही अब्दाली येऊ दे, पण सनातन शाश्वत सत्य नेहमी शाश्वत आहे. एक मोर पंख असतो, तो एकच असतो. त्या ब्राह्मणाने उचलून तो मला दिला 5,000 लोकांमध्ये. जसं की त्या कृष्णाने स्वतः सांगितलं की हे त्याला दे. तुम्ही आज पण वृंदावनला जा, ते कर्टन असं हे करतात, तुम्ही बघितलं असेल तर. ते कर्टन असं का करतात? कोणी भगवानला इतकं बघितलं आणि त्यांनी खरंच त्यांना सोबत बोलवलं तर देव त्यांच्यासोबत निघून जाईल. भले देवावर विश्वास नसेल, पण आयुष्यात एकदा अष्टविनायकाची यात्रा सगळ्यांना करायची असते. या जागींवरती गेल्या गेल्या तुमच्या तंत्राच्या समस्या हटतात. प्लस तुम्हाला ते भेटायला लागतं जे तुम्हाला हवं आहे. आपली पित्र ज्या एका शक्तीला खूप जास्त मनापासून मानत होते की हे तू आहेस, मग तू आमची पिढी पुढे चालव. जर का आपण तिची आराधना केली न कुठल्या दुसऱ्या देवताशी, तर ती शक्ती आपल्याला डायरेक्ट ती सगळं देऊ शकते ना जे आपल्याला हवं आहे. इफ यू आस्क फॉर समथिंग आय विल गिव्ह यू समथिंग. इफ यू आस्क फॉर नथिंग आय विल गिव्ह यू एव्हरीथिंग. आपण एका डायमेन्शन मध्ये राहतोय, 3D डायमेन्शन मध्ये. 4th डायमेन्शन आहे, 5th डायमेन्शन आहे, जिकडे वेगळ्या शक्ती आहेत. तुमची जेव्हा ती शक्ती जागृत होऊन वरती पोहोचते ना, तेव्हा इव्हन भुवनेश्वरीमध्ये त्या पायथ्यापाशीच ती उभी होती. कुठल्या फॉर्म मध्ये होती? एक सुंदर. आईने असे काही अनुभव दिलेत ना, कदाचित मी तुम्हाला सांगताना असं सांगतो, सगळ्यांसमोरच सांगतोय, कृष्णापेक्षाही खूप मोठे अवतार होते. सगळ्यात जास्त मी जे प्रॉब्लेम बघते म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून पण, ते म्हणजे रिलेशनशिप आणि मेंटल हेल्थ. तर ह्यासाठी एक स्पेसिफिक कुठल्या देवाची पूजा करायला पाहिजे का, की पूर्वीच्या काळी नरबळी पण व्हायचे? असा विचार करा, कामाख्या देवीवरती बली चढतात म्हणून आपल्याला जे संकट आली पाहिजे, जे अटॅक्स आले पाहिजे ते नाही होतात. काय संबंध? मी सांगताना ही जी गोष्ट सांगते खूप गुप्त आणि खूप महत्त्वाची आहे. नमस्ते डॉक्टर अभिलाष. नमस्ते मॅडम. तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तू म्हटलं तर चालेल ना? बिलकुल चालेल. एवढ्या लहान वयामध्ये तू मोठी मोठी शक्तिपीठं, मंदिर, देवी देवता, अध्यात्म याचा एवढा अभ्यास केला आहेस, तर हा तुझा जो प्रवास आहे आध्यात्मिक, तो कधी सुरू झाला आणि कसं काय म्हणजे या विषयाकडे तू वळलास? मला वाटतं हे कदाचित माझ्या मागच्या जन्माचीच देण आहे जी येत आहे. कारण मी अगदी 2-3 वर्षाचा होतो तेव्हापासून देवीचे आणि कालिकेचे मी खूप सुंदर सुंदर चित्र काढायचो. त्याच्यानंतर 9व्या वर्षापासून मी त्राटक सुरू केलं, मेडिटेशन सुरू केलं आणि हळूहळू 19व्या वर्षी मी एका खूप सुंदर स्पिरिच्युअल व्यक्तीला भेटलो, जे वयाली खूप वयस्कर आहेत आणि त्यांनी मला खूप स्पिरिच्युअली काही गोष्टी गाईड केल्या आणि त्याच्यामुळे मला हे जगत जे टेम्पल आर्किटेक्चरचं आहे, हे जे देवतांचं जगत आहे, ते माझ्यासाठी ओपन झालं. मग या गुरूंनी तुला दीक्षा दिली का 18व्या वर्षी? त्यांनी खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, म्हणजे हा एक खूप सुंदर किस्सा आहे. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी माझी नाडी चेक केली. ते आयुर्वेदाचार्य आहेत. त्यांनी नाडी सहज पकडली आणि एक मंत्र बोलला विष्णूंचा, शुक्लाम वरदनम विष्णू. आणि जसंच ते बोलत होते ते हसले आणि त्यांनी मला सांगितलं की हे बघ राजा, येत्या काही दिवसात तुझ्यासोबत खूप सुंदर स्पिरिच्युअल अनुभव होणार आहे, तुझी शक्ती जागृत होणार आहे आणि तुला ते फील करायचं आहे. त्यासाठी तुला रेग्युलरली मेडिटेशन करायचं आहे, सकाळी संध्याकाळ तुला स्वतःला टाईम द्यायचा आहे. आता ते असं बोलले खरं, मी सुरू पण केलं मेडिटेशन आणि मला वाटत होतं की काहीतरी होतं आहे, बिकॉज इंटेन्सिटी फील होत होती. आणि लक्ष्मीपूजनच्या रात्री बरोबर 3:30 वाजता माझी ती शक्ती जागृत झाली, कुंडलिनी शक्ती, आणि ती मला लिटरली माझ्या मूळाधारापासून वरती फ्लो होताना जाणवली. ती प्रत्येक चक्रामधनं गोल गोल फिरत होत अशी वरती जात होती. हा असा अनुभव आहे जो लिटरली मला 2 मिनटासाठी त्यावेळेला फील झालं की आत्तापर्यंत आपण चक्रांवरती बोलतो, पण तो अनुभव इतका साक्षात आहे की तुम्हाला ती जाणवते आतमध्ये फिरताना, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो फ्लो मला जाणवला, ज्याच्यासाठी मी खूप धन्यवाद आहे या सगळ्या ऊर्जांसाठी. ती ऊर्जा, ती कुंडलिनी शक्ती जेव्हा वरती माथ्यात येऊन पोहोचली
तिने माझा थर्ड आय जागृत केलं, ज्याला आपण आज्ञाचक्र बोलतो. त्याच्यानंतर माझ्यासाठी हे स्पिरिच्युअल जगत देवतांचं ओपन झालं. मग काय काय तुला रिअलायझेशन झाली तेव्हा? त्याच्यानंतर मला शक्ती दिसायला लागल्या, आपल्या आसपासच्या स्पिरिच्युअल एनर्जीज, आपला ऑरा सोडून जे हे जगत आहे ना, हे खूप सुंदर आहे. इकडे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत. आपण एका डायमेन्शनमध्ये राहतोय, 3D डायमेन्शनमध्ये, 4th डायमेन्शन आहे, 5th डायमेन्शन आहे, जिकडे वेगळ्या शक्ती आहेत. तुमची जेव्हा ती शक्ती जागृत होऊन वरती पोचते ना, तेव्हा हे जे जगत आहे ना, आध्यात्मिक जगत, ज्याला आपण गुप्त जगत पण बोलतो, तंत्रामध्ये रहस्य बोलतात ह्याला, हे उलगडतं, हे ओपन होतं. तुमच्या आजूबाजूला फिरणाऱ्या शक्ती तुम्हाला जाणवायला लागतात. आणि ह्या शक्तींचा जो केंद्रबिंदू असतो तो मला वाटतं टेम्पल्स असतात. आणि माझा आपोआप त्या जागेवरती पूर्णपणे लक्ष जायला लागलं आणि माझा रिसर्च वर्क त्याच्यात व्हायला लागला. मग पहिलं कुठलं असं मंदिर की तू त्याचा अभ्यास सुरू केलास आणि एक सिक्रेट्स ओपन झाली आणि तुझे आध्यात्मिक अनुभव यायला लागले? कारण आपण मुंबईतच राहतो, ठाण्यात राहतो, तर पहिलं असं मंदिर म्हणजे सगळ्यात जवळचं आपलं गणपती बाप्पाचं सुंदरसं सिद्धिविनायक, अष्टविनायकपैकी एक. आता ह्या मंदिरात गेल्यावरती मी तुम्हाला एक वेगळा अनुभव माझा इकडे तर खूपच सुंदर आला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. वास्तुशास्त्राच्या शास्त्रानुसार ह्या मंदिराची जी देवता आहे, मूल देवता सिद्धिविनायक, जे गणपती आहेत ते साऊथ वेस्टमध्ये बसलेत, जी एक्सपर्टीजची जागा आहे. तुम्ही या मंदिरात तुम्ही बघा, मोठे मोठे लोक इकडे येतात, किती वेगवेगळे ॲक्टर्स येतात, किती बढियाशी लोक येतात जे त्यांच्या फील्डमध्ये पारंगत आहेत. जर का तुम्ही असा थॉट घेऊन जाता की मला माझ्या लाईफमध्ये हे अचीव करायचं आहे, देवता मला प्लीज मदत करा, तुम्ही जर का तुमच्या एक्सपर्टीजला घेऊन इकडे जातात, ते सिद्धी प्रदान करतात. सिद्धीचं मिनिंग असतं एक्सपर्टीज. तर विनायकाचं कामच आहे तुम्हाला ती सिद्धी देणं. आणि ते करंट साऊथ वेस्टमध्ये वास्तुशास्त्राचा सगळ्यात सुंदर नमुना आहे ते, ही पूर्ण जागा. तुम्ही तिकडे गेल्या तुम्हाला ती एक्सपर्टीज भेटायला लागतात. आणि म्हणून एवढे सगळे एक्सपर्ट्स जे तिकडे जातात त्यांच्या फील्डमध्ये वरती पोचतात, टॉपमोस्ट पोझिशनला जातात. हो, कारण अगदी म्हणजे अंबानींपासून अमिताभ बच्चनपासून सगळे क्रिकेटर्स, सेलिब्रिटीज, आत्ता मला वाटतं सगळेजण रात्री चालत जाणं आणि कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन. खूप खरं आहे, खूप खरं आहे. बरोबर ना? येस, खूप खरं आहे. आणि ती देवता त्यांना देते, ती साक्षात देते. विचार करा ना, मी ह्या गोष्टीवरती खूप जास्त माझा रिसर्चवर राहिला की हे जे अष्टविनायक आहेत ना, तुम्ही बघाल आपल्या इकडे अष्टविनायक आहेत. आपले मराठी लोकांमध्ये भले देवावर विश्वास नसेल, पण आयुष्यात एकदा अष्टविनायकाची यात्रा सगळ्यांना करायची असते. खूप खरं आहे. काय असं असतं की ते अष्टविनायक त्यांना आकर्षित करतं? खूप सुंदर प्रश्न आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, आपल्या देशामध्ये ना 52 शक्तिपीठ आहेत, 108 दिव्य देसम आहेत, पण अष्टविनायक ह्या देशातले सर्वात जुने मंदिर आहेत. गाणपत्य तंत्र म्हणून एक तंत्र आहे जे गणपतीशी संबंधित आहे. आपल्या देशामध्ये शक्तितंत्र आहे, भैरवतंत्र आहे, असे वेगवेगळे तंत्र आहेत. गाणपत्य तंत्र इतकं जुनं आहे आणि त्याची ही मूलस्थानं आहेत अष्टविनायक. त्यातलं मोरगावचा मोरेश्वर जो आहे, मयुरेश्वर ज्याला बोलतात, ते सगळ्यात जुनं गणपती तंत्राचं खरं हे स्थान आहे. ह्या जागेंवरती गेल्या तुमच्या तंत्राच्या समस्या हटतात, प्लस तुम्हाला ते भेटायला लागतं जे तुम्हाला हवं आहे. अँड इट कॅन बी एनिथिंग. आय मीन, तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचं आहे. गणपती कोण आहे? शिव आणि शक्तीचा मुलगा. शिव म्हणजे कॉन्शियसनेस, चेतना, म्हणजे एखादी आयडिया. जसं स्टीव्ह जॉब्सने विचार केला त्याला आयफोन बनवायचा आहे, आता आयफोन एक आयडिया आहे. आणि शक्ती म्हणजे काय? त्या आयडियाला साकार करणं, मॅनिफेस्ट करणं. गणपती या दोन्हीचा संगम आहे, म्हणून तो मॅनिफेस्टेशनचा कारक आहे. हे असे मंदिर आहे जे तुमचे प्रत्येक गोष्ट मॅनिफेस्ट करते जी तुम्हाला हवी आहे. म्हणून मी नेहमी सजेस्ट करतो लोकांना, काहीतरी मोठा विचार करून जा. मोठं काय असू शकतं की माझ्यामुळे किती लोकांना इम्पॅक्ट होईल चांगला. जेव्हा तुम्ही हा थॉट घेऊन जाता तर देवता तुम्हाला ते देतात. हे खूप खरं आहे. पण मग असं म्हटलं जातं ना की कुलदेवताला गेलंच पाहिजे. प्रत्येकाची वेगळी असते, त्याचं काय महत्त्व आहे? तुम्हाला खरं सांगतो, कुलदेवता खूप इम्पॉर्टंट आहे. आज खूप लोक ह्याला मानतात, नाही मानत, हा त्यांचा हे आहे. आपल्या DNA मध्ये जे रक्त आहे ना, तुम्ही बघा, आपल्याला फेस कॉम्प्लेक्शन्स आपल्या पित्रांमुळे भेटले. आपली पित्र ज्या एका शक्तीला खूप जास्त मनापासून मानत होते की हे तू आहेस, मग तू आमची पिढी पुढे चालव. तुम्ही विचार करा की डायनोसॉर्स मेले या जगातनं, पण आपल्या पित्रांनी कुठे आपल्याला कंदरांमध्ये ठेवलं, कुठल्या गुफांमध्ये ठेवलं, स्वतः न खाता आपल्याला दिलं. किती त्यांनी आपल्यावर जीवापाड प्रेम करून आपल्याला दिलं. त्यांनी ज्या शक्तीची इतकी जास्त आराधना केली आहे, ती शक्ती ऑलरेडी आपल्या रक्तामध्ये आहे, तीच कुलदेवता आहे. तर जर का आपण तिची आराधना केली, न कुठल्या दुसऱ्या देवताशी, तर ती शक्ती आपल्याला डायरेक्ट ती सगळं देऊ शकते ना जे आपल्याला हवं आहे.
ती इतकी पॉवरफुल शक्ती जी ऑलरेडी आराधना झाली, जी आपल्या रक्तामध्ये स्वतः आहे, त्या DNA मध्ये मौजूद आहे. म्हणून कुलदेवताला जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता तू शक्तीचा अभ्यास करतोस, बरोबर आहे. मग बरोबर आता जी शक्तीपीठ आहेत त्याच्याबद्दल सांग, की तू अशी काय सिक्रेट्स बघितलीस किंवा असं वेगळं कुठल्या शक्तीपीठामध्ये काय आहे आणि का लोकांनी जावं? कोल्हापूरच्या अंबाबाईबद्दल मी तुम्हाला सांगेल. ती नवसाला पावते ना? हो, खूप खरं आहे. आणि तिची शक्ती इतकी अपार आहे ना. पहिले तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की कुठल्याच शक्तिपीठांमध्ये देवी अंबाबाई म्हणजे देवताच्या वरती शिवलिंग नाही आहे. पण फक्त तुम्ही ह्या मंदिरात बघा, शिवलिंग वरती आहे. एक सेकंड फ्लोर आहे, फर्स्ट फ्लोर आहे, जिकडे खाली अंबाबाई आहे आणि वरती एक शिवलिंगाचं मंदिर आहे. कारण अंबाबाई इकडे लक्ष्मी तत्वात आहे आणि लक्ष्मी चंचल असते, चंचला आहे. तर त्या लक्ष्मीला स्थिर स्थावर होण्यासाठी इकडे शिवलिंग आहे. तुम्ही विचार करा, आपल्याला वाटतं लक्ष्मी पैसा देते, पण खरं तर शिव पैसे देतात. ह्याचं एक रिझन आहे. हां, श्रीलंका कोणाकडे होती? रावणाकडे होती, कारण का तो शिवभक्त होता. स्वर्णाकर्षण भैरव तंत्र म्हणून एक तंत्र आहे, ज्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की लक्ष्मी देवी आणि कुबेर देवाला देखील भैरवांनी शिवरूपात पैसे दिले होते, स्वर्ण दिलं होतं. तेव्हापासून ती वेल्थ त्यांच्याकडे आली. तर शिवतत्व खूप इम्पॉर्टंट आहे आणि इकडनं लक्ष्मीला तो पैसा येतो. आता या जागेवरती खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. वेदांच्या हिशोबाने वैदिक लिटरेचरचे देवता वेगळे आहेत आणि आपण आज जे देवता बघतो ना, जे मंदिरांमधले, ते पोस्ट वैदिक एरामध्ये आले, जे पुराणांमध्ये आहेत. आता पुराणांमधली देवता आहे महालक्ष्मी. ती ज्या जागेवर बसली आहे ना, त्या जागेवर 2 देवता येतात, वैदिक देवता. एक आहे पर्जन्य, दुसरा आहे जयंत. पर्जन्य ज्याला म्हणतात तो म्हणजे फर्टिलिटी. आता अंबाबाई जी आहे ना, ज्या साईडला तिचा एक हात आहे ज्याच्यात मातुलिंग आहे, तो मातुलिंग ज्या हातात आहे ती फर्टिलिटीचा एक म्हाळुंग बोलतात त्याला, फर्टिलिटीच्या कारक असतो आणि तो पर्जन्यावर येतो. आणि तिचा जो दुसरा हात आहे त्याच्यात अक्षत पात्र आहे, जयंत वरती ती जागा येते. जयंत हा इंद्राचा मुलगा आहे, हा पण एक देवता आहे. जयंतचं मिनिंग असतं की जो जय जिंकतो अंतपर्यंत, लास्टपर्यंत जो जिंकत राहतो. आता ही जी जागा आहे ना, ती एक्झॅक्टली तिच्या हातात अक्षत पात्र आहे. दही साखर आपण जनरली इकडे ठेवतो. तुम्हाला माहिती आहे, आपण कधीही चांगलं काम करण्यासाठी दही साखर खाऊन घराच्या बाहेर निघतो. आता देवीच्या त्याच साईडच्या हातामध्ये जिकडे सक्सेस जिंकणारा जो व्यक्ती आहे, जो देवता आहे, त्याची तिकडे ऊर्जा आहे. जर का आपण हे दही साखर घरात देखील त्या जागेवर ठेवतो जयंतच्या, तर आपलं ते काम व्हायला लागतं. हे खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याचं मिनिंग हे आहे, म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगतो याचं मिनिंग हे आहे की वास्तुशास्त्रामध्ये दिलेले हे जे देवता आहेत आणि ह्यांचे जे डायरेक्शन्स आहेत, हे इतके पुरातन आहे जितकी अंबाबाई पुरातन आहे, जे कदाचित 8,000 वर्ष पुराणं देखील असू शकतं. कारण का अंबाबाईचा रिसर्च आणि वर्क जर का बघाल तर ते मंदिर खूप जुनं आहे. टेम्पल आर्किटेक्चरमध्ये मी एक गोष्ट बघितली आहे, मंदिर बनतात, मंदिर तुटतात, खूप साऱ्या इन्व्हेशन्स होतात, खूप काय काय गोष्टी होतात, अर्थक्वेक कधी कधी होतं, पण देवतेचं स्थान कधीच नाही बदललं जात. जिकडे देवता बसली आहे ते फिक्स्डच ठेवलं जातं, कारण का ऊर्जा तिकडनंच बाहेर निघते. आणि हे एक सुंदर अनुभव आहे अंबाबाईला घेऊन. अंबाबाई फर्टिलिटीची देवता आहे, लक्ष्मी फर्टिलिटीची देवता आहे. अष्टलक्ष्मी स्तोत्रामध्ये देखील संतान प्राप्तीसाठी लक्ष्मीची पूजा केली जाते. तुम्ही या मंदिरात फक्त हा विचार करून जा की मला माझ्या लाईफमध्ये प्रोडक्टिव्हिटी हवी आहे. हो, द मुमेंट यू गो विथ दिस ना, आता प्रोडक्टिव्हिटी कुठल्याही रूपात येऊ शकते ना तुमच्याकडे. ती तुम्हाला पैसे देऊ शकते, ती तुम्हाला धनधान्य देऊ शकते, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटायला लागतात. अंबाबाई इतकी खास आहे. आता सगळ्यामध्ये तू एवढी तीर्थस्थानं बघितली असशील, तर त्याच्यामध्ये सगळ्यात ज्याला श्रीमंत देवस्थान म्हणतात ते म्हणजे तिरुपती बालाजीनं. आणि लोक असं आपल्या गळ्यातलं पण सोन्याचं वगैरे काढून टाकतात. खूप खरं आहे. त्याचा काय तू अभ्यास केलायस? किती सुंदर तुम्ही बोलात, गळ्यातलं काढून पण लोक देतात. अहो, ते मंदिर इतकं मायावी आहे ना. मायावी हां, आहे. खरंच आहे, खूप खरं आहे. मायावी मंदिर आहे ते. तिकडे गेल्या गेल्या तुम्हाला असं वाटतं मी सगळं न्यूचावर करून टाकू, या देवतेवरती मी सगळं न्यूचावर करून टाकू. कारण का ती जी शक्ती आहे ना, ती वेल्थ अट्रॅक्शनची आहे. आपल्या देशामध्ये सगळे मंदिर जे इतक्या लेवलचे आहेत ना, तुम्ही बघा, टेम्पल आर्किटेक्चर आणि वास्तुशास्त्राची ती इतकी सुंदर सखोल माहिती आहे. एक पण टेम्पल तुम्हाला गरीब नाही भेटणार, सगळे टेम्पल्स रिच आहेत. त्यातनं सगळ्यात रिच आहे हे टेम्पल तिरुपती बालाजीचं. जिकडे देवता बसली आहे ती जागा पुष्पदंताची आहे वास्तूच्या हिशोबाने, आणि वैदिक नॉलेजच्या हिशोबाने पुष्पदंत नावाचं एक ऊर्जा असते. आता ही जागा ॲब्झॉर्ब करते.
तुम्ही तिकडे जेवढ्या वेळा पैसे टाकणार तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या हिशोबाने त्या जागेवरती आपोआप ती ऊर्जा बनते की ती पैसे अट्रॅक्ट करते. मी लिटरली बघितले लोक असे काढून देतात तिकडे, आणि ह्याचं कारणच हे आहे की ती शक्ती त्यांना करायला लावते. ह्याचा फायदा असा होतो की तुमची आत्मा आणि तुमचं तेज तिकडे जातं आहे, तुम्ही ती एनर्जी तिकडनं ॲब्झॉर्ब करून येते, बाय डिफॉल्ट तुम्ही पण अट्रॅक्ट करायला लागता. टेम्पल्सचं कारण फक्त एकच आहे, टेम्पल बनण्याचं कारण त्याचं एक मूलभूत एनर्जी आहे. तुम्ही जर का तिकडे गेलात तर बाय डिफॉल्ट तुम्ही तिकडनं ती एनर्जी घेऊन येणार सोबत, बरोबर. तुम्ही जर का कोणतेही मनात थॉट न ठेवता 5 मिनटं तिकडे फक्त बसाल की इकडची शक्ती आणि ऊर्जा मला अनुभव करून मला सोबत घेऊन जायची आहे, तुम्ही एवढा जरी विचार करून सोबत घेऊन याल ना, तुम्ही लिटरली बघाल की तिकडे जसं तो देवता तिकडे अट्रॅक्ट करतो ना पैसा, तसं तुमच्या लाईफमध्ये पण तो पैसा अट्रॅक्ट व्हायला लागेल. म्हणून एवढे सगळे लोक जातात. खूप खरं आहे. आणि बघा, जो पण जातो प्रत्येकाचा अनुभव आहे की हा त्याच्याकडे खूप पैसे यायला लागले किंवा त्याच्याकडे एक वेल्थ यायला लागली. ती वेल्थ हेल्थ वाईज पण आहे, रिलेशनशिप वाईज पण आहे, सगळ्या जागा त्यांच्या भरायला लागल्या. आणखीन कुठले आध्यात्मिक अनुभव आलेत तुला देवळांमध्ये? आध्यात्मिक अनुभव तर म्हणजे खूपच. तुझी एक्सपर्टीज असे कुठल्या कुठल्या मंदिरांमध्ये तू गेलायस, अभ्यास करायला गेलायस, पण अनुभव आले आणि काहीतरी असं रिव्हील झालं? रिव्हिलिंग फॅक्टर्स तर खूप सारे होते, मी तुम्हाला खरं सांगतो. आणि त्यातले आध्यात्मिक अनुभव, मला नेहमी ना जादूमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मिस्टिकल काही गोष्टी, जादू काही गोष्टी, मिरॅकलस काही गोष्टी. आणि लहानपणापासूनच कदाचित तो इंटरेस्ट होता, म्हणूनच ते कुठेतरी मन सारखं त्राटक करायला सांगायचं की नाही बस त्राटक कर काहीतरी होईल. आणि त्याच्यातनं कदाचित ते इंटरेस्ट जागला. एक सुंदर अनुभव तुम्हाला सांगतो, ज्याचा मला म्हणजे आज पण मला तो आठवतो. मी गेलेलो होतो पद्मनाभ स्वामी टेम्पलला. हे तिरुवनंतपुरमला आहे. हे सगळ्यात जुनं 5000 वर्षांपूर्वीचं मंदिर आहे. त्याचं बांधकाम तुम्ही बघाल खूपच सुंदर आहे. मंदिराच्या आत गेल्या गेल्या तुम्हाला समुद्राच्या लाटा लिटरली फील होतात, जसं वैकुंठात तुम्ही प्रवेश केला विष्णूच्या. इतकं सुंदर आहे. प्रत्येक 2 मिनिटाला ती लहर तुम्हाला फील होते, ती एनर्जी फील होते. ह्या मंदिरामध्ये कृष्णाचं मंदिर आहे. आणि हे मी तुम्हाला सांगू शकतो की हे कृष्णाचं मंदिर या देशातलं सर्वात जुनं ऑथेंटिक कृष्णाचं मंदिर आहे. ऑथेंटिक, जे 5000 वर्षांपूर्वीचं आहे. कारण का ह्याचा इतिहास एवढा जुना आहे. बाकी सगळे टेम्पल जसं बाके बिहारी आहे, ही सगळी टेम्पल्स खूप नंतर आली आहेत. हे सगळं जुनं टेम्पल आहे. आणि त्यातनं पण दक्षिणातलं. सकाळचे 7 वाजलेले होते. खूप सारे पंडित बसलेले होते. विष्णू सहस्त्रनामचा पाठ सुरू होता. शुक्लाम वरदनम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम. तेवढ्यातच कृष्णाच्या मंदिराचा दरवाजा ओपन झाला. ती फट जशीच ओपन झाली, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा शक्तीला चलन अवस्थेत बघितलं. चलन अवस्थेत सहज नव्हतं ते माझ्यासाठी, खूप सुंदर होतं ते. एक सुंदरशी अष्टगंधाच्या कलरची एक सुंदर ऊर्जा बाहेर आली. ती लिटरली जसं तुम्ही ना डिझनीवरती कधी असे छोटे छोटे शो येतात ना, ते परी उडतात माहिती आहे, आणि त्याची सुंदर एनर्जी दिसते, तर तसंच ते. आणि लिटरली तसंच ती शक्ती अशी बाहेर आली आणि ती पूर्ण वातावरणात अशी फैलली. ओ माय गॉड, तो एक्सपिरियन्स, त्याचा असण्याचा एक्सपिरियन्स, ती इतकी सुंदर गोष्ट होती, मी कदाचित शब्दात पण नाही ठेवू शकत. बट त्याचा तो पूर्ण ऑरा सगळ्या जागेवरती फिरायला लागला. मला लिटरली रडायला येत होतं त्या मोमेंट ऑफ टाईमला की ही शक्ती पहिल्यांदा मला इतक्या जवळनं दिसली, इतकी स्ट्रॉंग दिसली. त्या टाईमला जेव्हा मी पद्मनाभला गेलो होतो, ते डिसेंबरचा वेळ होता. अय्यप्पा सेशन चालू होतात. सबरीमलाला जायला लोक तयार होत होती. तर त्या पद्मनाभ स्वामी टेम्पलमध्ये 5000 लोक होते त्यावेळेला. बट कृष्ण मंदिरामध्ये एक मोर पंख असतो, तो एकच असतो. त्या ब्राह्मणाने उचलून तो मला दिला 5000 लोकांमध्ये. जसं की त्या कृष्णाने स्वतः सांगितलं की हे त्याला दे. हो, तो इतका सुंदर अनुभव होता, मी तुम्हाला काय सांगू. पण ती शक्ती जी होती ना, म्हणजे ती आवेग होता की ती प्रेममयी होती? ती प्रेममयी होती. तिचा स्रोत इतका प्रेममय होता. द मुमेंट तिने मला दर्शन दिले, द मुमेंट ती अष्टगंधाची शक्ती जशीच बाहेर निघाली, ती इतकी सुंदर सुगंध घेऊन निघाली ना. तो सुगंध इतका सुंदर आहे, तो सुगंध इतका शांत आहे, निर्मल आहे. तो अष्टगंधाचा आहे, तो गुलाबाचा आहे, कदाचित तुम्हाला आत्ता येतं. तो इतका सुंदर आहे आणि तो लिटरली फैलतो माहिती आहे. तो देवाचा, ती जी शक्ती आहे ना, ती सहजपणे येते, निर्मलपणे, आणि तुम्हाला टच करून जाते. आणि इतके सारे तंतू ओपन करते तुमच्या बॉडीमधले की लिटरली तुम्हाला एक वेगळ्या दुनिया जगतमध्ये घेऊन जाते.
पूर्ण बॉडीला सॅटिस्फाय फील करवतं. मला जेव्हा पहिल्यांदा अनुभव आला ना, तशी मी जागी झाले आणि मला असं वाटलं परफ्यूमच्या हजारो बाटल्या उघडल्यात कोणीतरी किंवा फुटल्या आहेत. वाव, तेव्हा कळतच नव्हतं. असा सुगंध 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 किती सुंदर. दुबईच्या त्या ह्याच्यात येतो ना ऊद हां. तसा. क्या बात आहे. त्यामुळे मला असं अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. तू म्हणतोस ते खूप खूप अमेझिंग आहे. कुंडलिनी जेव्हा तिच्या चरम सीमेवर पोहोचते तेव्हा ती भ्रामरंध्राला उघडते. हे इकडे असतं. ह्याच्या जस्ट पुढे आपल्या नेसल कॅव्हिटीच्या वरती एक जागा आहे. त्या जागेवर जेव्हा कुंडलिनी टच करते तेव्हा तुम्हाला तो सुंदर सुगंध येतो. मला वाटतं तेव्हाच जेव्हा तुम्हाला हे सुंदर सुगंध आले तेव्हा तुमची स्पिरिच्युअल जर्नी एका वेगळ्याच आयामात पोहोचली. खरं खूप खरं आहे. पुरीला गेलायस तू कधी? येस, पुरीचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला काय सांगू. मला जायचंय पण मी अजून गेले नाही. असं म्हणतात ना की तिकडे साक्षात म्हणजे बरेच तिकडे असे मिरेकल्स घडलेले आहेत ना. वरुण नावाचा वैदिक देवता आहे ज्याला 1000 डोळे आहेत असं म्हणतात. तो सगळीकडे लक्ष देतो वरुण. आणि बरोबर वरुणाच्या जागेवरती जगन्नाथ बसलेले आहेत. त्या जगन्नाथाचे डोळे पण बघा इतके मोठे मोठे दाखवलेत. का? कारण त्याला जगन्नाथ दाखवायचं ना. तो त्याच्या 2 मोठ्या मोठ्या डोळ्यांनी पूर्ण जगतला बघतो. आपले डोळे खूप खास आहेत मॅडम. आपल्या डोळ्यांमधनं आत्मा दिसून येते आणि जेव्हा ते डोळे कोणाला बघतात तर ते त्यांना प्राण पण देतात. आणि त्या जगन्नाथपुरीमध्ये प्राण आहे. तुम्ही जा सहज. आज बघा एका मीडियावरती आलेलं होतं एक पोस्ट की एक मुलाला घेऊन त्याचे वडील जात होते. तो तो जो मुलगा होता त्याचे प्राण जात होते आणि लिटरली तिकडे गेल्या गेल्या त्याला प्राण भेटायला लागली. कारण ते जगन्नाथचं मंदिर प्रत्येकाला प्राण भरून टाकतो. तो शक्ती देतो. आणि जसंच तुम्ही तिकडे एखादी इच्छा घेऊन पण जाता ना तर तुम्हाला तेवढं आयुष्य प्रदान होतं ते इच्छा पूर्ण करण्यासाठी. ते दीर्घायुष्य होणं ज्याला बोलतात ना, प्राण ऊर्जा ते देतं. आणि ते जगन्नाथ मंदिर इतकं खास आहे ना, ते तुम्हाला दीर्घायुष्य करतं. ते दीर्घायुष्य तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये हवं आहे ते तुम्हाला डिसाईड करून तिकडे जाण्याची म्हणजे गरज आहे. तुम्हाला 10 वर्ष एखाद्या स्पेसिफिक गोष्टमध्ये एक्सपर्टीज हवी आहे किंवा तुम्हाला 10 वर्ष 20 वर्ष तुम्हाला एक किंवा लेट्स से की तुम्हाला एका मिलियनरपर्यंत पोहोचायचं आहे. आता या मिलियनरपर्यंत पोहोचण्यासाठी पण तुमच्या आतमध्ये लाईफ फोर्स हवा आहे. तुम्ही ती इच्छा घेऊन तिकडे जा, तुम्हाला ती लाईफ फोर्स भेटते. आता त्या गोष्टीसाठी लागणारी जेवढी वर्ष ती तुम्हाला ॲड होऊन भेटतात. ह्याचं एक कारण आहे मॅडम. मी हे जे सारखं बोलतोय प्राणशक्ती बोलतोय. जगन्नाथ मंदिरमध्ये म्हणतात की लाकडाची प्रतिमा आहे देवाची. त्याच्या हृदयामध्ये ब्रह्मपदार्थ म्हणून जे पदार्थ आहे ते ठेवलं जातं आणि ते म्हणतात ते कृष्णाचं हार्ट आहे. हार्ट जे असतं आपलं हृदय जे असतं तेच प्राणशक्ती आहे. आणि कारण ती प्राणशक्ती इकडे स्वतः कृष्णाची आहे, कृष्णाचं हृदय इकडे आहे, म्हणून तो सगळ्यांना प्राणशक्ती देतो. खूपच सुंदर अनुभव आहे. तू मग वृंदावनला गेला असशील ना? वृंदावनला पण मी केलं. कृष्णाचा अनुभव आला? येस, खूप खरं. जे गुरुजी होते महाराजजी ज्यांना म्हणतात, ज्यांनी वृंदावनची बांधणी केलेली आहे, एक सुंदर भजन आहे अच्युतम केशवम. त्याच्यामध्ये एक म्हण आहे, कौन कहते है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. मीरासारखं कोण जेव्हा बोलवतं देवताला, आणि तेच त्यांनी केलेलं होतं. त्यांनी इतकी अपार भक्ती केली त्या कृष्णमूर्तीची की तिच्यामध्ये प्राण भरले गेले. तुम्ही कृष्णाला बोलवा, तो येतो. तुमची भक्ती तेवढी प्रबळ असली पाहिजे. तुम्ही आज पण वृंदावनला जा, ते कर्टन असं हे करतात, तुम्ही बघितलं असेल तर. ते कर्टन असं का करतात? कोणी भगवाननं इतकं बघितलं आणि त्यांनी खरंच त्यांना सोबत बोलवलं तर देव त्यांच्यासोबत निघून जाईल. आणि हे खूप खरं आहे. आणि देवता येतात. तुम्ही फक्त एकदा कुठल्या मंदिरात जाऊन सांगा त्यांना की तुम्ही चला माझ्यासोबत. लोक जनरली जातात मंदिरामध्ये, मला हे खूप गोष्ट, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हां, आणि हे खूप चुकीचं आहे. का? मला सगळेजण हल्ली मंदिरात त्यासाठीच जातात. सगळी मुलं, मला पहिला नंबर येऊ दे, मला जॉब मिळू दे किंवा असे आपण काहीतरी मागायला जातो सारखं. किती चुकीचं आहे मला असं वाटतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्याचं कारण काय. तुम्ही विचार करा, देव तर ऑलरेडी सर्व गुण संपन्न आहे. आणि जर का तुम्ही सारखं कोणाकडे जाऊन सांगाल मला हे मला हे, तो पण कंटाळा येईल ना बिचारा. आणि इतकी जण लाखो लोक मागत असतात. तेच तर. त्याच्यापेक्षा तुम्ही फक्त एवढा विचार करा की तुझ्या दर्शन मात्रेने मला ते सगळं भेटणारच आहे जे मला भेटणार. हां, तू माझा हो. येस, तू माझा हो.
किती मोठी गोष्ट आहे बघा तुम्ही जे बोललाय आता. आणि लिटरली जेव्हा तुम्ही असं बोलता ना तेव्हा तुम्हाला ते तर भेटतंच जे तुम्हाला भेटायचं होतं, पण तुम्हाला तो भेटतो, तो भेटणं खूप मोठं आहे. मला ना एक माझे जे गुरु आहेत मैत्रीय दादाश्रीजी, ते आत्ता मध्ये एकदा म्हणाले की इफ यू आस्क फॉर समथिंग आय विल गिव्ह यू समथिंग, राईट. इफ यू आस्क फॉर नथिंग आय विल गिव्ह यू एव्हरीथिंग. हाय किती सुंदर, किती सुंदर. देवता असंच करता बघा ना तुम्ही. आय विल गिव्ह यू एव्हरीथिंग. येस खरंच आपण किती छोटे होऊन मागतो ना, येस, आणि त्यांना खूप काही द्यायचं असतं. तेच तर. तू मागितलंयस कधी? जेव्हा लहानपण होतं ना किंवा अल्लड वय होतं ना तेव्हा तर खूप काय काय मागितलंय, पण मला शाळेत वाटतं मार्क मिळावेत. हो एक्झॅक्टली. पण आता मला वाटतं गरजच नाही वाटत. तुम्ही एखाद्या मंदिरात जा, त्यांच्या दर्शन मात्रानेच तुमचे डोळे तृप्त होतात की तुम्हाला मागावं काय वाटतच नाही. ते असं वाटतं की जादू तर ऑलरेडी होते, सगळ्या तर गोष्टी होतात, काय काय मागायची गरज राहिली आहे. मी मध्ये कामाख्य मंदिरात गेले होते आणि तिकडे एक बळीचं स्थान होतं. म्हणजे कबूतर, कोंबड्या वगैरे असं. थोडंसं असं वाटलं की अरे देवीचं मंदिर आणि एकीकडे खूप असं ॲक्च्युअल म्हणजे बळी देत होते. आणि मी असं ऐकलं की पूर्वीच्या काळी नरबळी पण व्हायचे. तर तू गेलायस कामाख्य मंदिरात? मी गेलो आहे. कशा प्रकारचा अनुभव येतो? मी ह्याच्यात तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. पहिलं तर कुठेही बली चढत असेल तर आपण आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे थॉट ठेवायची गरज नाही पडत. ह्याचं कारण आहे, कारण तुम्ही बघा फक्त शक्ती मंदिरातच बळी चढवली जाते. ह्याचं एक रिझन आहे. त्या बली शक्ती मंदिरात चढत आहेत म्हणून खूप सारे असंख्य असे आयामांमधल्या शक्ती आहेत ज्या शांत आहेत. हां, कामाख्या पीठावरती बळी चढते म्हणून असं विचार करा की त्यामधनं आज आपल्यावरती अटॅक नाही होता. मी सांगताना ही जी गोष्ट सांगते खूप गुप्त आणि खूप महत्त्वाची आहे. परत सांग. कामाख्या देवीवरती असं विचार करा, कामाख्या देवीवरती बली चढतात म्हणून आपल्याला जे नॉर्थ ईस्टमधनं संकट आली पाहिजे, जे अटॅक्स आले पाहिजे ते नाही होतात. काय संबंध? शक्तीमध्ये जेव्हा रक्त चढतं आणि जेव्हा ते रक्त चढतं शक्तीवरती, तर शक्ती आपोआप आपल्या अशा आयाम आणि डायमेन्शन्स क्रिएट करते जे कोणाच्या मनामध्ये नेगेटिव्ह ख्याल आहे, कोणाचा बली करायचा, मर्डर करायचा किंवा अटॅक करून कोणाला त्रास द्यायचा, त्यांच्या मनातनं पण तो थॉट निघून जातो. कारण तिला ऑलरेडी मिळालेलं असतं. येस. आणि म्हणून ते महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं अशा काही जागा आहेत जिकडे असे शक्ती मंदिर आज बनण्याची गरज आहे. देवतांची कृपा असेल तर ते आपोआप बनतील त्यांच्या टाईमला, बट ते खूप गरजेचं आहे. बली ही आपण जे बोलतो की चुकीचं आहे, बरोबर आहे, असा आपण विचार नाही केला पाहिजे. कारण नॉनव्हेज खाणारे खूप लोक आहेत, तर त्यांना तर असं नाहीच वाटलं पाहिजे. प्लस मी का बोलतोय स्पेसिफिक याचं कारण आहे की ते जे बलीचं रक्त आहे ना, ते जेव्हा देवीवरती चढतं ॲक्च्युअलमध्ये DNA च्या हिशोबाने ते चढतं ना, ते आपोआप काही अशा शक्ती आहेत ज्या नेगेटिव्ह शक्ती ज्यांना शांत करतात. मुघलांच्या काळामध्ये तुम्ही विचार करा किंवा जेवढे पण आपल्यावरती इन्व्हेजन्स झाले, कित्येक बळी गेले लोकांचे, कित्येक लोकांना मारलं गेलं, त्यावेळेला शक्ती मंदिरांमध्ये ह्या बलिप्रथा जास्त तीव्र झाल्या आणि त्या कारणामुळे पण तीव्र झाला. तेव्हापासून बघा हळूहळू गोष्टी शांत व्हायला लागल्या. पण आता आपण जे ऐकतो किंवा वाचतो, मुघलांनी बरीच आपली मंदिरं उद्ध्वस्त केली. येस. हो ना? हो. आणि त्यातली बरीचशी मला असं वाटतं गाडली गेलेली पण आहेत आणि अजून ती बाहेर आलेली नाही आहे. तुला असे काही दिसतात का मंदिरं की की दे वेटिंग? येस, असे भरपूर मंदिरं आहेत ज्यांच्या ऊर्जा अजून हळूहळू बाहेर पडतात. आणि ह्याच्यात पण मला एक खूप इंटरेस्टिंग वाटतं, कितीही मुघल येऊ दे, कितीही अफगाली येऊ दे, पण सनातन शाश्वत सत्य नेहमी शाश्वत आहे. ती जी शक्ती आणि ऊर्जा आहे ती नेहमी शाश्वत आहे. आता कालांतराने असं होतं की काही शक्ती स्वतःहूनच चूज करतात डॉर्मेंट होण्यासाठी, शांत होण्यासाठी, आणि काही शक्ती स्वतःहूनच चूज करतात की हा माझा काळ आहे आणि मला आता ह्याच्यामध्ये जास्त यायचं आहे. कामाख्यासोबत असंच आहे. 20 वर्षांआधीपर्यंत कामाख्याने स्वतःला बंद केलं होतं, खूप कमीच लोक जात होती. आज कामाख्याने सोशल मीडिया थ्रू आणि प्रत्येक जागे थ्रू स्वतःला वाढवलं आहे, तिची शक्ती वाढवली आहे, ताकी ती अजून लोकांपर्यंत पोहोचून त्यांना तिची ऊर्जा देऊ शकेल. प्रत्येक मंदिर स्वतःची ऊर्जा प्रणाली स्वतः ठेवतं. देवतांचं जे वय असतं ना ते खूप मोठं असतं, आपल्या ह्युमन लाईफ स्पॅनपेक्षाही खूप मोठं असतं. प्लस त्यांचा इन्फ्लुएन्स आणि इम्पॅक्ट पण खूप मोठा असतो, हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणारा. म्हणून देवता स्वतः डिसाईड करतात की त्यांना कधी आता दिसायचं आणि कधी थोड्या टाईमसाठी शांत व्हायचं.
तुम्ही कामाख्याच्या बलीबद्दल बोलताय तर मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो. वास्तुशास्त्राच्या हिशोबाने जिकडे भैंसेची जी असते ना, महिष ज्याला बोलतो आपण, म्हैस, बफेल्लो म्हैस, त्याची जिकडे हे बली चढते ना कामाख्यामध्ये, ती जी जागा आहे ती वास्तुशास्त्राच्या हिशोबाने असुर नावाच्या देवतेची आहे. वास्तुशास्त्राच्या हिशोबाने असुर नावाच्या देवतेची आहे. आता असुरवरती महेश ह्याची बली चढते, महिषासुरची बली चढते. आपण असं बोलू शकतो, महिषासुरची बली चढते आणि एक्झॅक्टली असुरवरती चढते. सो ॲक्च्युअलमध्ये ती जागा खूप महत्त्वाची जिकडे बली चढते. ती रँडमली कुठेही नाही चढत आहे, ती एका स्पेसिफिक स्पॉटवर चढते आणि तो जो असुर आहे ती त्या असुरला शांत करण्यासाठी चढते. आणि कारण तो असुर तिकडे शांत आहे म्हणून सगळं आभामंडळ शांत आहे, आपण असं बोलू शकतो. तर तिकडे कामाख्यावरती जी हे चढते आहे, बली चढते, त्याचं खूप ऑथेंटिक लॉजिकल कारण आहे आणि ते तसं चाललं पाहिजे, मला असं वाटतं. बरीच अशी मंदिरं, देवळं किंवा देवी देवता आहेत की जिथे तंत्रमंत्र चालतात. मी ह्याच्यात काही ॲड करू? तुम्हाला खरं सांगू तर तंत्र म्हणजे काय नक्की? तनत्र, तनचं शास्त्र. तन म्हणजे बॉडी. तुम्ही तुमच्या बॉडीवरती काहीतरी प्रेस करा आणि समोर काहीतरी होऊन जाईल. दिस इज तंत्र. तंत्र फक्त निंबू मिरची किंवा एखाद्या ह्याच्याशी संबंधित नाही आहे. तंत्र तुम्ही चालता फिरता तांत्रिक आहात. तुम्ही विचार करा आणि तुम्ही जो विचार केला तो सहजपणे साकार झाला पाहिजे. दॅट इज तंत्र. आणि प्रत्येक टेम्पल इतकं स्ट्रॉंग आहे की ते तंत्रपीठ आहे. आता तंत्राला गुप्त बोललं जातं ह्यासाठी कारण का तो जो मंदिरात जाणारे 2 प्रकारचे लोक आहेत. एक जे ज्यांच्या डोळ्यांवरती पट्टी जे फक्त मागायला जातात आणि एक तो जो ज्याला माहिती आहे की ती शक्ती कशी काम करते आणि त्याला मॅनिफेस्ट करायचा, हा तांत्रिक. चांगल्या कारणासाठी. येस, तंत्र हे चांगल्या कारणासाठी असलं पाहिजे. पण झालं आहे काय, बिकॉज ऑफ लॉट ऑफ इन्व्हेजन्स, बिकॉज ऑफ लॉट ऑफ फ्रस्ट्रेशन ना, खूप काळापासून गेले 600 वर्ष ना लोकांच्या मनामध्ये आणि त्यांच्या आतमध्ये सप्रेशन भरलं गेलं. तुम्ही बघाल तर खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्या. महिलांना घरामध्येच ठेवलं जायचं बिकॉज ऑफ इन्व्हेजन्स अँड ऑल. तर ह्यामुळे ना बॉडीमध्ये एक ट्रॉमा उतरला गेला. तो ट्रॉमा इतका जास्त उतरला गेला ना, त्यामुळे ती जेलसी, फ्रस्ट्रेशन आणि त्यामुळे ह्या तंत्राची नेगेटिव्ह प्रॅक्टिसेस सुरू झाल्या. खूप पूर्वी तंत्राच्या नेगेटिव्ह प्रॅक्टिसेस नव्हत्या. आजपासनं मी तुम्हाला खरं सांगतो 1000 वर्षांपूर्वी नव्हत्या. तेव्हा हा तंत्र इतका चांगला होता की आदि शंकराचार्य झाले, गोरखनाथजी झाले. शंकराचार्यांच्या मंदिरात गेलायस? हो. कुठल्या गेलायस? शारदापीठला. आदि शंकराचार्य खूपच. मुक्कांबिकाला पण मी गेलो आहे. अहो, असा व्यक्ती होणं खरंच शक्य नाही आणि एक व्यक्ती होणं तर खरंच शक्य नाही. अवतार होते ना ते, खूप मोठे अवतार होते. कदाचित मी तुम्हाला सांगताना असं सांगतो, सगळ्यांसमोरच सांगतो, कृष्णापेक्षाही खूप मोठे अवतार होते. कृष्ण योगेश्वर दिसतात भगवद्गीतेमध्ये आणि ते जे सांगतात त्याच्यामध्ये, पण आदि शंकराचार्याने देवतांना स्वतः खाली बोलवलं. ही शक्ती सहज होणं शक्य नाही. मी मुक्कांबिकाला गेलो होतो, जिकडे त्यांनी मुक्कांबिका देवीला आवाहन केलं. त्यांचं जे आवाहन करण्याचं स्थान आहे ते सगळ्यात वरती आहे, एका माउंटेनवरती, आणि तिकडनं ते आव्हान करतात देवीचं. देवी येते, ती त्यांना बोलतात की माझ्यासोबत तू केरळला चल. ते कर्नाटकाला ते स्थान आहे जिकडे त्यांनी आव्हान केलं आणि ती केरळला त्यांच्यासोबत चालली. ते जेव्हा तिला केरळला घेऊन जातात तर ते मध्येच एक जागा येते. देवी त्यांना सांगते की बघा, मी तुमच्यासोबत येईल, पण जर का माझा पैंजणांचा आवाज जो येतो तुम्हाला त्यांनाच ऐकून पुढे यायचं आहे. जर का मी तुमच्यासोबत येते, तुम्ही मागे वळून मला नाही बघायचं. तुम्ही जर का मागे वळून मला बघितलं तर मी तिकडेच थांबेल. ती येत असते त्यांच्यासोबत, ते चालत असतात पुढे पुढे. पैंजणांचा आवाज येतोय, तिच्या येण्याचा मध्येच पैंजणांचा आवाज थांबतो. शंकराचार्य थोडे पॅनिक होतात, ते मागे बघतात, देवीने तिकडे स्थान घेतलं. ते मुक्काम केलं ना तिने, तर ते मुक्कांबिका. त्या मंदिरातली जी ऊर्जा शक्ती आहे, त्या देवतेचा जो बळ आहे, मी खूप वेळ तिकडे होतो, खूप वेळ. मी तुम्हाला सांगतोय तेव्हा पण मी ही एनर्जी फील करू शकतोय. तुम्हाला माहिती आहे, सहज शक्यच नाही की इतकं असं कोणी आव्हान करेल देवतेचा की तो साक्षात तिकडे उभा राहील आणि त्या मंदिरामध्ये ती साक्षात उभी आहे. हे सहज शक्य नाही. मी कित्येक मंदिराशी फिरलो आहे जे शक्तिपीठ आहेत. त्या शक्तिपीठांमध्ये पण ऊर्जा अशा प्रणालीत नाही जिकडे आदि शंकराचार्याने स्वतः बोलवल्याने ती शक्ती एवढी जागृत आहे. त्यांचे किस्से तुम्ही बघाल तर ते तर डायरेक्ट देवतांशी संपर्क ठेवायचे आणि कॉन्व्हर्सेशन करायचे. ही खूप मोठी गोष्ट आहे. देवतांसोबत बसून कॉन्व्हर्सेशन करणं, त्यांच्यावर व्यंग करणं आणि देवता त्याच्यावर हसणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासारखं खरंच व्यक्ती नाही.
नवनाथ पीठांना तू गेलायस ना, Yes. त्याच्याबद्दल सांग. कारण दत्त परंपरा जी आहे त्या काळामध्ये दत्त परंपरा आणि पुढे नवनाथांची परंपरा चालवणं सोपं नव्हतं आणि तेव्हाच इन्व्हेजन्स होत होती ना. खूप खरं आहे. मला असं वाटतं त्यांच्यामुळेच आपण अशा असंख्य प्रॉब्लेम्सपासून अजून वाचलेलो आहोत. आपण जे इन्व्हेजन्स बघतोय ते आपल्याला वाटतं की अरे बापरे हे असे इन्व्हेजन्स आहेत, पण कदाचित त्याच्या मागचं चित्र आपण नाही बघितलं आहे आणि ते खूप भयंकर होतं आणि हेच आपल्या देवतांनी आणि नवनाथ परंपरांनी आपल्याला वाचवलं आहे त्या गोष्टींपासून. तुम्हाला खरं सांगू तर कामाख्या पीठच खरं जागा आहे जिकडे शिवांनी, तिकडे एक जागा आहे पुढे शिवलिंगाचे स्थान आहे, एक टापूवरती येते ब्रह्मपुत्रा नदीच्या. त्या जागेवरती शिवा आणि शक्तीचं कॉन्व्हर्सेशन होत होतं, जो कॉन्व्हर्सेशन एका मास्याने ऐकला आणि त्याच्या आतमध्ये तो जो मत्स्येंद्रनाथ होता त्यांनी ऐकला. आणि ॲक्च्युअलमध्ये कामाख्यामध्ये म्हणून त्याला तंत्रपीठ बोलतात आणि मत्स्येंद्र नायकांनी हे ऐकलं म्हणून त्यांना शाबर तंत्राचं ज्ञान भेटलं. अशी ही सुरुवात बघा. आणि म्हणून नवनाथांना मला असं वाटतं थोडं तंत्र आणि शाबर अवगत तंत्र. होतं. येस, शाबर तंत्र पूर्णपणे हा नवनाथ परंपरामध्ये. तुम्ही विचार करा, संस्कृतचे श्लोक पण नाही आहेत. तुम्ही जर का सहजपणे शाबर तंत्राची एखादी ओळ वाचाल ना, असे शब्द आहेत हसीबा म्हणजे हसणं, हसीबा एकदम नॅचरल नॉर्मल शब्द आहेत आणि त्यांनी त्या शब्दांमध्ये लिटरली ऊर्जा भरलेली आहे. तुम्ही विचार करा, देवतेंची ऊर्जा बसली. नवनाथ जर का तुम्ही ते वाचाल जरी ना तर तुम्हाला कळेल की मला तुझी ऊर्जा, हनुमंताची ऊर्जा या माझ्या मंत्रात हवी आहे, तू माझ्यासाठी हे कर. कोण असं करतं? किती शक्ती, किती तेज, किती सुंदर, विचार करा. आणि ह्याची सुरुवात कामाख्यामध्येच झाली. देवीने मला तिकडेच दर्शन दिले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण कधीच असा विचार नाही करायचा एखाद्या मंदिरात गेल्यावरती की तुम्हाला मंदिर देवी किंवा देवता गर्भगृहात दर्शन देईल. हो. तुम्हाला चांगलंच माहिती. खूप खरं, खूप खरं, तुम्हाला खूप चांगलंच माहिती. फक्त आपल्याला ती ओळखण्याची अंतर्दृष्टी पाहिजे. खूप खरं आहे, खूप खरं आहे. कोणत्या रूपात भेटली? हां, ह्याच्या आधी मी हे तुम्हाला सांगतो अंतर्दृष्टीबद्दल जे तुम्ही बोललात खूप सुंदर. भगवद्गीतेमध्ये कृष्णाने एक छोटासा ध्यान दिलेला आहे. कृष्ण बोलतो की 5 सेन्सेसमधनं स्वतःला विड्रॉ करून घेणं, दोन्ही आयब्रोजच्या मध्ये स्वतःचा कॉन्शियसनेस, ध्यान, अटेन्शन घेऊन जाणं. आणि जर का असंच तुम्ही, मी आता ह्याच्यात ॲड करेल, असंच तुम्ही जर का ॲटलिस्ट 5 to 10 minutes बसाल एखाद्या मंदिराच्या आत जायच्या आधी, तर आपोआप तुमच्यासाठी ती अंतर्दृष्टी ओपन होईल, ज्याच्याने तुम्हाला तिकडे ऊर्जा दिसायला लागते. आता माझा अनुभव. कामाख्या पीठावरती ना टोटल 10 मंदिरं आहेत दशमहाविद्यांचे. ह्याचं एक वेगळं शास्त्र मी तुम्हाला सांगेल. आणि पूर्णचं पूर्ण एक नीलाचल पर्वत आहे, ते मेरू स्वरूपात आहे आणि ते असं सुंदर सुमेरू पर्वत आहे. श्रीयंत्राचा मेरू जर का तुम्ही बघितला असेल ना तर त्याच्यात सगळ्यात वरती टिप असतं, ते त्या टिपवरती देवी राहते. ललिता महात्रिपुर सुंदरी शक्ती तिकडे राहते. आणि हे जे स्थान आहे ते भुवनेश्वरी नावाचं मंदिर आहे तिकडे. देवी कामाख्याने मला मंदिराच्या आत कामाख्यामध्ये दर्शन न देता भुवनेश्वरी मंदिराजवळ दिले. तिने मला खरं साक्षात जे दर्शन, आणि हे मला अंबाबाईसोबत पण झालं, देवीने मला आत दर्शन नाही दिले, देवीने मला बाहेर येऊन दर्शन दिले. तिची ऊर्जा ती मला बाहेरच भेटली. ती मला इवन भुवनेश्वरीमध्ये अशी सीडी आहे, ते सीडी चढून जाव्या लागतात, त्या पायथ्यापाशीच ती उभी होती. कुठल्या फॉर्ममध्ये होती? एक सुंदर छोट्या मुलीच्या, बाला त्रिपुरा सुंदरीच्या शक्तीमध्ये ती होती. आणि मी तुम्हाला खरं सांगू, मनुष्य रूपापेक्षाही तो जो दिव्य तेज रूप होता ना, अंगावर लिटरली गुजबम्स येतात. तो जो दिव्य तेज रूप होता तो जसं फैलता, आणि ती आभा इतकी सुंदर फैललेली आभा, निरागस आभा. आपले जे सेन्सेस आहेत ना, ते सेन्सेस कुठलंही काम करताना ना 1 किंवा 2 सेन्सेस इन्वॉल्व्ड असतात. आध्यात्मिकदृष्ट्या आध्यात्मिक प्रगतीसाठी 5ही सेन्सेस एकत्र जेव्हा तृप्त होतात तेव्हा तुम्हाला आध्यात्मिक अनुभव भेटतो. आणि असा आध्यात्मिक अनुभव जिकडे लॉंग लास्टिंग असतो त्या क्षेत्राला श्री क्षेत्र म्हणतात. श्री म्हणजे सर्वगुण, श्री म्हणजे संपन्न. आणि 5ही सेन्सेसला तृप्त करण्यामुळे ती लक्झरियस, ती सगळं काही ती त्या स्वरूपात तिकडे होती. आणि लिटरली आत्मामधनं तो कमळ खेळताना मला जाणवला. आणि तो कमळ हृदयातनं गुदगुदी फील करवणं, जसं साखर टच केल्यावर जी एक सुंदरसा फिलिंग येतो ना, पूर्ण बॉडीमध्ये तो फील. आणि डोळ्यांमध्ये पण कमळ, तिची शक्ती बाहेर होती आणि ती शक्ती आतमध्ये फील होत होती.
आणि ती शक्ती खूपच सुंदर होती. नंतर मी आत गेलो, ती ऊर्जा तिकडे फील केली, तिकडे थोडा वेळ थांबलो, ती ऊर्जा घेतली, तिकडे तिचे शक्तीचे दर्शन घेतले, नंतर आत गेलो. आत गेल्यावरती जसंच आतमध्ये भुवनेश्वरीच्या आत आम्ही एंटर करायला, तिकडे एक सुंदर गोल्डन आभा होती. ललिता सहस्त्रनाममध्ये 3ऱ्याच श्लोकामध्ये तर उद्यत भानू सहस्त्राभा, एक उद्यत भानू जसा उगत सूर्य असतो त्याची जी सहस्त्र आभा असते, त्या डिव्हाइन एनर्जीमध्ये ती तिकडे मौजूद होते आणि ते खूप ब्युटिफुल होतं, खूपच ब्युटिफुल होतं. तुझ्याशी बोलता बोलता असाच एक प्रश्न आला की तुला सुंदर लाल साडी नेसलेली स्त्री असं दर्शन दिलंय का? येस, त्याबद्दल सांग. तुम्ही बरोबर तिकडेच पकडलं. माहित नाही असं का वाटलं, पण मला असं वाटलं की झालंय दर्शन तुला तसं. आई आणि आई 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 हो, आईच आईने असे काही अनुभव दिलेत ना. आपण जनरली खूप साऱ्या गोष्टी घेऊन मंदिरात जातो की मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, पण जेव्हा ती स्वतः अशी सोबत बसते साईडला मांडी घालून, ती बोलते, बोल बाळा काय हवं आहे तुला, काय गोष्टी हवी आहेत तुला, तो अनुभव खूप वेगळा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं आपल्याला काही घेऊन जायची गरज नाही पडत. आपण फक्त ते एक थॉट किंवा एक मनामध्ये की मी माझ्या आईला भेटायला चाललो आहे, मनामध्ये काही नाही लागत, फक्त प्रेम लागतं आणि ते प्रेमच भरपूर असतं. कुठे भेटली तुला ही जगन्माता? माझ्या साधनेस प्लेसमध्ये भेटली. मी खूप साऱ्या जागांवर जाऊन आलो आणि नंतर मी भरपूर सारे लोक जेवढी माझ्याशी कनेक्टेड आहेत ते माझ्या साधनेच्या जागे आलेत. ती साधना जागा खूप सुंदर आहे मी जी बनवलेली, मुंबईतच आहे. हां, आणि खूप जणांना तिकडे अनुभव आलेत, खूप सुंदर अनुभव आलेत. एके रात्री मी बसलेलो होतो सहजपणे आणि त्याच्या आधी मी एक सुंदरसे 3 स्थानांवर जाऊन आलेलो. महालक्ष्मीवरनं पण आलेलो आणि महालक्ष्मीवरनं मी निघताना आईला बोललो होतो, आई आता तू माझ्यासोबत झालं. साधनेमध्ये बसला असला कारण खूप वेळ मी साधनात बसलेलो होतो. जेव्हा ती साधना तीव्र होत गेली, मेडिटेशन डीप होत गेला पूर्ण बॉडीमध्ये, एक खूप सुंदर तरंग पैदा झाली. असं वाटलं जसं बॉडीच्या आतमध्ये एक हिरा आहे, एक डायमंड आहे आणि तो डायमंड पूर्ण जागेवरती आहे आणि तो डायमंडचा प्रकाश, त्या डायमंड लिटरली शाईन करत होता. जेव्हा तो अनुभव बाहेर आला त्याच्यानंतर मी सहजपणे डोळे उघडले आणि ती शक्ती माझ्या साईडला बसलेली होती आणि ती अशी बसलेली होती जसं की तिची एकटक माझ्याकडे बघते आणि तिची करुणामय नजर, जी कंपॅशनेट नजर होती ना, ती कंपॅशनेट नजर खूपच सुंदर होती. लक्ष्मी, आद्यशक्ती महालक्ष्मी, खूपच सुंदर डिझाईनची साडी होती, खूपच सुंदर, खूपच. कदाचितच असं काही बघितलं आहे. आणि तिच्या आत्मनं येणारा जो प्रकाश आणि ऑरा होता तो इतका सुंदर होता, तुम्हाला आत्ता तो जाणवत असेल इथे, तो इतका पॉवरफुल होता की पूर्ण बॉडी एक स्वीटनेसनी भरलेली होती, इतकी स्ट्रॉंग स्वीटनेस होती ती. आणि तिच्या अरोमामध्येच, लिटरली तिच्या अरोमामध्ये तो जो सुगंध होता, ओ माय गॉड, तो सुगंध म्हणजे खूपच डिवाईन सुगंध. तो असा सुगंध मी कुठे बघितलाच नाही, ना कुठल्या मंदिरात बघितलेला आहे. आणि त्या सुगंधामधनं तिने करुणामय तिची जी स्माईल होती, त्या स्माईलमध्ये ती फक्त बघत होती आणि बोलली की काय हवं आहे तुला, बाळा तुला काय हवं आहे. आणि तिचे शब्दच भरपूर होते, तिचे शब्द इतके सुंदर होते. नंतर एक छोटा आमचा संवाद झाला, जो खूप काय होतं त्याच्यामध्ये. नाही, ती सिक्रेट्स असतील ते, मला असं वाटत नाही की तू त्या पॉडकास्टवर सांगशील. मला कधीच वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल माझ्यासोबत. आणि त्याच्या आधीपर्यंत मी नेहमी असा विचार करत होतो की त्या शक्तीला मला एकदा तरी भेटायचं आहे, त्या शक्तीशी मला एकदा तरी बोलायचं आहे. म्हणूनच कदाचित ते मन होतं मुलाचं की लाईक की चल माझ्यासोबत बस. आणि ती आई रूपी होती. येस, शक्तीचे पण प्रकार आहेत नाही का? हो. ती पेलण्यासाठी आपल्याला ती आईच लागते. येस. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो,
तिला दाक्षायणी म्हणतात. दक्षने तिला बोलवलं आहे, पण ती दक्षाला देखील बोलते की मी तुझी नाही, मी शिवाला बिलॉंग करते, मी शिवाची आहे. आणि शिव म्हणजे संपूर्ण कॉन्शियसनेस. शिव सत्य आहे, शाश्वत सत्य आहे. शिव सगळीकडे आहे. तुम्ही तिला बांधू नाही शकत, तुम्ही तिला रोखू नाही शकत. म्हणून नेहमी तिला जगदंबा आईच्या रूपात मानणंच बेस्ट आहे. तिची शक्ती अपार आहे, असीमित आहे, ती युनिवर्स आहे. आणि आपला जन्म मानवाचा एवढूसाच. आपण इकडनं सुरू होतो, एका थिन लेअरमध्ये खतम होतो. ती आपण तिच्या केशेबरोबर पण नाही आहोत. अशा शक्तीला आपण जगदंबाच बोलू शकतो. आणि तुम्ही जेव्हा ते दर्शन कराल ना, कधी तुम्हाला ते दर्शन झालं ना, आपोआप मनात तेच येतं, अजून काही येतच नाही. कारण का ती शक्ती खूप सुंदर आहे. फक्त एवढंच निर्मल निरागस मन घेऊन जावं लागतं. काही मनात नाही ठेवायचं. भगवद्गीतेमध्ये कृष्णाने खूप सुंदर ध्यानमंत्र सुचवला आहे. त्याच्यामध्ये ते बोलतात एका जागेवरती की रजस जसं शांत होतं, म्हणजे मनातले तीव्र विचार जेव्हा शांत होतात, बाय डिफॉल्ट व्यक्ती कॉन्शियसनेसमध्ये सिम्पल अवस्थेत येतो आणि त्याला निर्गुण निराकार ब्रह्माची प्राप्ती होते. तुम्ही त्या लेवलमध्ये जाऊन त्या माइंड स्टेटला घेऊन जाऊन की काय नको, ठीक आहे, एव्हरीथिंग इज फाईन, होतं आणि होत राहील. हां, एवढं माइंडसेट फक्त मनामध्ये ठेवा, ती स्वतःहून दिसते. दक्षिणेश्वरला गेलायस? नाही. कालिमा? हां, कालिकेशी माझा संबंध खूप जवळचा राहिला. कारण का मी जसं तुम्हाला सांगितलं, 2-3 वर्षाचा असल्या कारणाने मी जेव्हा ते सुंदर सुंदर ड्रॉइंग्स बनवायचो, मला तेव्हा जाणवलं ही गोष्ट. तेव्हा नाही जाणवलं, म्हणजे त्या गोष्टीला घेऊन मला हे नंतर जाणवलं, ते अनुभव आले की मागच्या जन्मात मी कदाचित ते तिकडेच सोडलेलं होतं. तो काली तत्व होता ज्याला मी समजत होतो. आणि म्हणून मला एकदा तरी दक्षिणेश्वर कालीला जाण्याची गरज होती. माझा सगळ्यात पहिला अनुभव 2 गोष्टींचा. म्हणजे मी सुंदर गोष्ट घडली माझ्यासोबत. पहिले दर्शन मी कुठल्या क्षेत्राचे घेतले तर ते महाकालेश्वर. त्या महाकालेश्वर क्षेत्रामध्ये मला काही अनुभव असे भेटले आणि लाभ भेटलं. पुजारी माझे खूप जवळचे होते. तर त्या दरम्यान मी जेव्हा आतमध्ये गेलो त्यावेळेला 2019ची गोष्ट आहे, तेव्हा तुम्ही टेम्पलच्या आतमध्ये जाऊ शकत होतात मंदिरामध्ये. मला तिकडे प्रॉपर अभिषेक करायला भेटला आणि माझ्यासमोर एक खूप मोठे राजनेता होते त्या गाभाऱ्याच्या आत. तेव्हाच मला कळलं की हां, चला, आपली एक सुरुवात चांगली झालेली आहे. त्या दरम्यान त्याच्यानंतर मी लगेच कलकत्ताला गेलो, दक्षिणेश्वरला. तिकडे पण माझ्या हातातनं चांगली पूजा पूर्ण झाली. देवीचा जो स्वरूप आहे ना, तो खूप इंटेन्स आहे. काली तत्व आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आता काली बनली का? तुम्ही बघितलं असेल, आजकाल लोकांना खूप सारे ट्रॉमाज असतात. ट्रॉमा जो असतो ना, ट्रॉमा हा जो फ्रस्ट्रेशन असतो ना बॉडीमध्ये, हाच रक्तबीज नावाच्या असुराला कालीने मारलं असं म्हणतात. ती त्याचं प्राशन करते. तुम्ही जर का कालीचं दर्शन घेता, काली मंदिरात जातात, बाय डिफॉल्ट तुमच्या आतले जे फ्रस्ट्रेशन, ट्रॉमा आहे, ज्यामुळे ओव्हर थिंकिंगचे पॅटर्न्स इंटेन्स होतात, ते आपोआप बंद होऊन जातात. आता कसे बंद होतात, काय बंद होतात, इट्स अ डिवाइन एक्सपिरियन्स. आणि ते होतात, ते मात्र सत्य आहे. आणि ते होतात, तुम्ही बघाल सहसा होतात. आणि इट्स अ ब्युटिफुल थिंग. तू म्हणतो म्हणून मी तुला एक शेअर करते की मी जे सांगितलं, आमचे जे गुरु आहेत मैत्री दादाश्रीजी, आमचा एक आश्रम आहे कर्जतला, शांती क्षेत्र प्रेमगिरी आश्रम. तिथे एक मंदिर आहे, तिथे माँ काली आहे. आणि ती प्रेममयी आहे, फलाधारी आहे आणि नवसाला पावणारी आहे. आणि त्याच्याच बाजूला महाकालेश्वर आहे. क्या बात आहे. आणि तिसरं ट्रिनिटी कंप्लीट करायला गुरुतत्वाची गादी आहे. क्या बात आहे. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की जगातली पूर्ण शक्ती तिकडे एकवटलेली आहे. तुम्ही आता बोलला तर मला ही गोष्ट आठवली. मी तुम्हाला 2019 बोलतोय, त्या दरम्यानच मी माझ्या गुरुतत्वाला भेटलो आणि ह्या तिन्ही तत्वांसोबतच भेटलो, महाकालेश्वर, कालीतत्व आणि गुरुतत्व. कारण का ॲक्च्युअलमध्ये हे तीनच जे शाश्वत आहेत आणि या तिन्ही तत्वांचे एकत्रित होणं खूप गरजेचं आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी. त्यांनी खरंच खूप सुंदर आश्रम बनवला आहे. तुला यायचं आहे? मला तर असं वाटतं आता ते जाणवतं मला. आता आपण हे सगळ्यांना असं बोललो, पण मला एक सांग की सगळे आपापल्या घरामध्ये, म्हणजे तू आता वास्तुशास्त्र कन्सल्टंट आहेस, लोकांना सांगतोस, आपल्या घरामध्ये तशा प्रकारचे वाईब्स म्हणजे पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी असं काय केलं पाहिजे की आपल्याला एक हल्ली खूप स्ट्रेसेस असतात लोकांना, तर असे तू काय ॲडवाईज करशील की घरसुद्धा एक मंदिर होईल खऱ्या अर्थाने,
की घरी आलं की तुमचे सगळे स्ट्रेसेस जातील, सगळे नेगेटिव्ह थॉट पॅटर्न्स जातील आणि जे ट्रॉमाज म्हणा किंवा असं, की घर एक मंदिर होईल. काय केलं पाहिजे लोकांनी? सगळ्यात पहिले तर तुम्ही जिकडे देवता ठेवता ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही देवता तुमच्या घरी कुठे ठेवल्यात. तसं तर नॉर्थ ईस्टमध्ये ईशान्यम देवस्थानम असं म्हटलं जातं. आणि कुठल्या देवता कशा ठेवाव्यात? हो, प्रत्येक मूर्ती जी आहे ती आपल्या इंडेक्स फिंगरपेक्षा छोटी असली पाहिजे. हो. ह्याचं रिझन हे आहे की घरांमध्ये तुम्ही देवतांची शक्तीला डायरेक्ट आवाहन नाही करू शकत. ते जे घरात ठेवलेल्या मूर्ती आहेत त्या तुमच्या आत्मबळासाठी आहेत. तुम्ही जिकडे देवस्थानवर जाऊन तिकडनं येता ती शक्ती जेव्हा तुम्ही त्या ह्याच्यात ठेवता ते त्यासाठी आहे. म्हणून तुम्ही बघाल तर आपल्याकडे आज पण प्रथा आहे, खंडोबाला जातात तर ताक घेऊन जातात आणि त्या ताकांवरती अभिषेक करवतात तिकडे पायथ्याशी. तर ह्याचं कारण हे आहे, तुम्ही ती शक्ती घेऊन येताय. आता जेव्हा तुम्ही मोठी मूर्ती घेऊन जाता, मोठी शक्ती घरामध्ये ठेवता आणि जर का तुम्ही ती तशी आणली मग त्यांना तुम्हाला प्रॉपर पाळावं लागतं ते सगळं. आणि तुम्ही घरात देवता ठेवणार, जर का जास्त ऊर्जेवाले ठेवणार तर ते इट्स लाईक प्रधानमंत्रीच घरात ठेवणार. मग तुम्हाला त्यांची फुल सगळ्या गोष्टी कराव्या लागतील व्यवस्थितपणे. म्हणून जनरली इट इज सजेस्टेड की तुम्ही 1 इंचपेक्षा छोटा ठेवा. दुसरं म्हणजे की अशा जागेवर ठेवा जी एकदम व्यवस्थित आहे, जिकडे आसपास पण सगळं एकदम क्लीन आहे, नीट अँड क्लीन आहे. हे जागा कुठे असू शकते तर नॉर्थ ईस्टला असू शकते. ओके. नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर आणि पूर्वच्या मध्ये, ईशान्य. आग्नेयाला पण देवता ठेवू शकता. आता वेगवेगळ्या स्थानांचे वेगवेगळ्या देवता आहेत, कारण टेम्पल आर्किटेक्चरमध्ये जसं आपण आता बोललो तर समजा की ईशान्येला दुर्गा माताची शक्ती जास्त आहे, दक्षिणेला कालीची शक्ती जास्त आहे. तर डिपेंड करतं तुम्हाला कोणती देवता कुठे ठेवायची आहे. जर का तुमचा स्वतःचा कल एका देवतेशी असेल, श्रीकृष्ण आहे समजा, आता श्रीकृष्ण कसा आहे एकदम मनमोहक आहे, तर तो मनमोहक श्रीकृष्ण तुम्ही ईशान्याच्या थोडंसं पुढे ठेवू शकता. पूर्व ईशान्येमध्ये, पूर्व ईशान्य ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट अशी एक दिशा आहे. या दिशेमध्ये ही दिशा मंत्रमुग्ध करते एखाद्या व्यक्तीला. महालक्ष्मीचं ॲक्च्युअल स्थान हेच आहे आणि महालक्ष्मीला मोहिनी देखील बोलतात, कारण विष्णू तत्व पण इकडे आहे. तर म्हणून तुम्ही कृष्णाची मूर्ती तुम्ही पूर्व ईशान्याला ठेवू शकता. असे वेगवेगळ्या जाग्यांवरती, पण एकदम व्यवस्थित चूज करून देवता ठेवा. देवता कधीच साऊथ वेस्टमध्ये नाही ठेवलं पाहिजे. साऊथ वेस्ट पित्रांची जागा आहे आणि रिलेशनशिपची जागा आहे. देवता आयडियल आहेत, परफेक्ट आहेत. बघा ना, आपण त्यांना तसंच बघतो. आता परफेक्शन, एखादी गोष्टीचे परफेक्शन रिलेशनशिपमध्ये आलं तर रिलेशनशिप तर इम्परफेक्ट आहे. प्रत्येक रिलेशनशिप इम्परफेक्ट आहे आणि त्याचा इम्परफेक्शनच खास आहे. कधी ना कधी वरती खाली होणारच गोष्टी. पण जर का एखादी परफेक्ट गोष्ट तिकडे आली तर होतं असं की आपल्याला जनरली एक्सपेक्टेशन वाढतात की सगळ्या गोष्टी अशाच झाल्या पाहिजेत, असंच झालं पाहिजेत एखाद्या रिलेशनशिपमध्ये. हे चांगलं नाही आहे आणि म्हणून देवता साऊथ वेस्टला नसलं पाहिजेत. मग आता हल्लीची घरं छोटी असतात, त्यामुळे छोटंसं असं एक देवघर असतं एवढंच असं. मग त्यावेळेला कोणते देव ठेवायलाच पाहिजेत छोटे? मॅक्सिमम एक गणपती नक्की ठेवा. गणपती ह्यासाठी तसं ते तुम्ही कोणतेही स्पिरिच्युअल देवता ज्यांना तुम्ही मानता तुम्ही ठेवू शकता, पण एक गणपती नक्की. कारण ना, गणपती फक्त देवता नाही आहे, ह्याची मोठे कान आणि मोठी सून तुमच्या बॉडीमध्ये सेन्सरी ॲस्पेक्ट्सला ओपन करतात, तुम्हाला इंट्युशन वाढवून देतात. तर म्हणून एक गणपती ठेवावा. तो गणपती ठेवल्या मात्राने त्याचं डोकं मोठं आहे तर तो तुम्हाला बुद्धी पण जास्त देणार. ती एक मनामध्ये कल्पना बसते आणि ते इम्पॉर्टंट आहे. त्यांचे ॲस्पेक्ट्स, दिसण्याचे ॲस्पेक्ट सबकॉन्शियसला महत्त्वाचे आहेत. म्हणून दुसरं म्हणजे एक लक्ष्मी, तिच्या हातातनं नुसतं ते जे असे पडतात ना सिक्के तेवढंच भरपूर आहे आपल्याला रिअलाईज करवण्यासाठी की ठीक आहे, वेल्थ आहे. मला जेव्हा पण जिकडे गरज लागणार आहे ती बरोबर माझ्या पाठीशी उभी आहे, ती आपोआप माझ्यासाठी ती जादू करेल. हे इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरं म्हणजे हे तुमच्यावरती आहे, बालगोपाल ठेवायचे की नाही. जनरली बालगोपाल बेटर असतात, कारण का बालगोपाल फक्त तिकडे ठेवल्याने एक हॅपीनेसची लहर येते. छोटी मुलं कशी असतात त्यांच्यामुळे एक खूप चांगलं वातावरण बनतं आणि ते वातावरण घरात असणं इम्पॉर्टंट आहे म्हणून. आणि बरेच जण ना हनुमानाची पण उपासना करतात, तर त्याची ठेवावी का पंच हनुमानाची मूर्ती? पंच हनुमानाची मूर्ती घरात ठेवली पाहिजे, पण ती दक्षिणेला ठेवली पाहिजे. आता मी तुम्हाला हनुमान दक्षिणेकडे फेसिंग, येस, आणि साऊथच्या दिशेला. तर ब्रह्मस्थानावरती उभं राहून कंपासवरती चेक करा दक्षिण दिशा कुठे येते तिकडे ठेवून द्या. हनुमानाशी संबंधित तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आपल्या देशामध्ये हनुमानाचे भरपूर असंख्य मंदिर आहेत, भरपूर असंख्य. म्हणजे सगळ्यात जास्त कॉमन कोणी आहे आपल्यासाठी तर मला वाटतं हनुमान आहे.
हनुमान तुम्ही बघाल तर त्याची एक स्टोरी येते आणि तुम्हाला नेहमी हनुमान फक्त एका पोझिशनमध्येच दिसेल की तो संजीवनी विद्येचा हे उचललेला आहे. आता हेच तंत्र आहे खरं तर. रामतत्व म्हणजे लाईफ, लक्ष्मण म्हणजे लक्ष केंद्रित केलेलं मन, आणि इंद्रजित म्हणजे इल्युजन, रावणाची शक्ती इल्युजन. आता तो इंद्रजित लक्ष्मणला घायल करतो, म्हणजे माया जी आहे ती कॉन्शियसलेसला आपलं टार्गेट जेव्हा आपण अचीव्ह करणार असतो त्याला कसं घायल करून टाकतं, आपलं टार्गेट बिखरतं, आपण फ्रस्ट्रेशन डिप्रेशनमध्ये पडतो. त्यावेळेला राम जो लाईफ फोर्स आहे तो रडायला लागतो की अरे माझ्या भावाला वाचवा, आणि तेव्हा जाऊन तो हनुमान येतो संजीवनी घेऊन. म्हणून तुम्ही हनुमानाच्या मंदिरात नुसतं गेलात आणि तुम्हाला डिप्रेशन असेल, तुमचं टार्गेट सेट नसेल होत, तुम्ही फक्त तिकडे गेलात की मला टार्गेट सेट करायचं आहे, तुमचं आपोआप टार्गेट सेट व्हायला लागतं. अँड दॅट्स व्हेरी ट्रू अँड व्हेरी क्लिअर. अँड म्हणून हनुमानाच्या मंदिरात ह्या देशामध्ये सगळीकडे आहेत, आणि प्रत्येक हनुमानाचं मंदिर जागृत आहे. कारण हनुमान फक्त देवता नाही आहे, तो वसू आहे, वायुतत्वातला आहे. वायुतत्वात असल्यामुळे ती जी ऊर्जा आहे ती क्विकली तुम्हाला एनर्जी देते. आणि एक सध्या ना आपण बघतो ना की सगळ्यात जास्त मी जे प्रॉब्लेम बघते म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून पण, ते म्हणजे रिलेशनशिप आणि मेंटल हेल्थ. तर ह्यासाठी एक स्पेसिफिक कुठल्या देवाची पूजा करायला पाहिजे का, एक आपल्या प्रेक्षकांना माहिती मिळावी आणि थोडी मदत व्हावी म्हणून. विष्णू लक्ष्मी. विष्णू लाईफ फोर्स आहे. विष्णू इव्हॉल्व्ह होतो आहे. त्यांनी मत्स्य पण अवतार घेतला, त्यांनी कुर्मा पण अवतार घेतला, त्यांनी प्रत्येक अवतारमध्ये स्वतःला इव्हॉल्व्ह केलं आहे. एखाद्या रिलेशनशिपमध्ये स्वतःच्या पार्टनरचे सगळे गुण बघता आपल्याला इव्हॉल्व्ह होणं गरजेचं असतं. की अच्छा आज असा बिहेवियर आहे, थोडा आपण असं होऊया, आज असा बिहेवियर, थोडा आपण असं होऊया. आणि हे दोघांमधले एक सुंदरसा डान्स आहे मला असं वाटतं, छोटासा, जो घडला पाहिजे, जो प्रेममय आहे. आता तिकडे आपल्याला स्टिफ होऊन नाही चालत की अरे नाही असंच असलं पाहिजे. तर म्हणून विष्णू जे आहे ना ते आपल्याला हे शिकवतो. विष्णू कृष्ण बनतो तर तो वेगळा आहे, तो राम बनतो तर वेगळा आहे. तर तुम्ही कृष्णाला पकडा किंवा रामाला पकडा, तुम्ही एक विष्णूचा तत्व पकडा किंवा नुसतं नारायणला पकडा. तुम्ही फक्त एकदा त्यांना सांगा की माझ्या रिलेशनशिपला व्यवस्थित करा, आपोआप गोष्टी व्यवस्थित होतात. आणि बघा ना तुम्ही, लक्ष्मी नारायण सोबत आहे. नेहमी लग्नामध्ये पण म्हटलं जातं लक्ष्मी नारायण आहेत. खरंय खरंय. अभिलाष, तू इकडे आलास आणि आपण काहीतरी वेगळंच ठरवलं बोलायचं आणि आपण एका वेगळ्याच टँजंटमध्ये निघून गेलो. खूप छान वाटलं, तुझे अनुभव खूप सुंदर होते. मला असं वाटतं या एवढ्या लहान वयात तुला एवढे असे अनुभूती आल्या आहेत, अनुभव पण नाही, अनुभूती आलेल्या आहेत. त्याच्यामागे तुझं नक्कीच पूर्वजन्मीचं चांगलंही असणारच. गुरुची तुझ्यावर एक चांगली छाया आहे आणि आता तू वास्तुशास्त्राद्वारे लोकांना खूप मदत पण करतो आहेस. तर पुढे तू असंच लोकांना गाईड कर आणि असाच तुझं आध्यात्मिक जी प्रगती आहे ती अशीच वाढू दे, अशी मी सदिच्छा व्यक्त करते. खूप धन्यवाद. तू इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. प्रेक्षक, आजचा एपिसोड वेगळा होता आणि आम्ही दोघंही बोलताना खूप भावनामय झालो. त्याच्या पण अनुभव खूप छान होते. तुम्हाला जर याविषयी अजून माहिती हवी असेल की तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुमचे विचार असतील, तुम्हाला जर असे काही अनुभव आले असतील, दैवी अनुभव, तर जरूर आम्हाला कॉमेंट्समध्ये लिहा. एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा अर्थपूर्ण आध्यात्मिक असा एखादा विषय घेऊन, अशाच एखाद्या, मी असं म्हटलं असतं अधिकारी व्यक्तीबरोबर, पण तो खूप वयाने खूप छोटा आहे, अशाच एखाद्या छानशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.